हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे परत एकदा श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या केंद्रामध्ये। बरेच दिवस झाले मी इथे केंद्रात आलेली नव्हती आणि ते एक असतं ना की आपल्याला एका एनर्जीची गरज असते, एखादा पॉझिटिव्हिटीची गरज असते, काही चेंजची गरज असते। तर माझ्या 100 प्रॉब्लेमवरती माझं एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज। तर बऱ्याच दिवसापासून माझी इथे यायची इच्छा होती। खरं तर फार दिवस झालेले नाही आहेत, गुरुपौर्णिमेच्या दिवशीच मी महाराजांच्या दर्शनासाठी येऊन गेलेली आहे। पण ते एक असतं ना की मला जायचं आहे, मला भेटायचं आहे। म्हणजे जसं की आपण आईसोबत कितीही व्हिडिओ कॉलवरती कितीही वेळ बोललो आणि कितीही गप्पा मारल्या फोनवरती, तरीसुद्धा आईला प्रत्यक्षात भेटणं आणि व्हिडिओ कॉलवर भेटणं यामध्ये खूप फरक असतो। तसंच श्री स्वामी समर्थ महाराजांना घरात पूजणं आणि त्यांना प्रत्यक्षात केंद्रात भेटायला जाणं या दोघींमध्ये तितकाच फरक आहे। जसं की मी आता तुम्हाला सांगितलं की माझ्या 100 प्रॉब्लेमवरती एक सोल्युशन म्हणजे मला तिथे गेल्यानंतर मार्ग शोधण्याची गरज पडत नाही किंवा मला मार्ग सापडला याची गरज पडत नाही। जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम किंवा ती एखादी गोष्ट किंवा एखादं टेन्शन किंवा आलेला थकवा तिथे गेल्यानंतर क्षणात दूर होतो। ते ठिकाण म्हणजे स्वामी समर्थ महाराज यांचा मठ किंवा केंद्र। तर मला जसं शक्य झालं फोटो व्हिडिओ घेणं तसं मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर तिथे अलाउड नाही आहे, त्यामुळे त्यानंतर मी व्हिडिओ कंटिन्यू केला नाही। खरं तर आरतीचा टाईम हा 6:30 म्हणजे केंद्र संध्याकाळी 5 वाजता सुरू होतं। तर मी फार लवकर गेले होते, त्यामुळे अगदी शांततेत माझं दर्शनसुद्धा झालं आणि व्हिडिओ घेणंसुद्धा झालं। तर बघू शकता इथे पूजेची आरतीची तयारी चालू होती। आणि श्रावण महिना चालू असल्यामुळे इथे महादेवाचा अभिषेक वगैरे सगळ्या गोष्टी चालू आहेत आत्ता सध्या तरी। मी अगदी छोटीशी एक रील तयार केलेली आहे, ती तुम्हाला इंस्टाग्रामला स्नेहलता संदीप ऑफिशियल या अकाउंटला बघायला मिळेल। त्यानंतर इथे मठात ह्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत बघू शकताय तुम्ही। स्वामी चरित्राचे रोज 3 अध्याय जेव्हा आपण वाचतो तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टींचा नाश होतो किंवा कोणत्या गोष्टी मिळतात आपल्याला। तर सेवेकऱ्याचा खरा अर्थ सेवा हा धर्म आहे असा तो, वेळ देण्याची तयारी आहे तो, कष्ट करायला सदैव तयार आहे तो आणि रिकाम्या गोष्टीत वेळ न घालवता स्वामी सेवा करायला तयार आहे तो। तर इथेच सगळे होम हवन होतात, बघू शकताय इथे सगळी माहिती दिलेली आहे। खरं तर निगडीतच आहे हा मठ आणि अगदी निवांत शांत अशी जागा आहे। बाजूलाच मुलांचं ग्राउंड सुद्धा आहे, पण काही खूप दंगा मस्ती असते असं अजिबात नाही आहे। अगदी व्यवस्थितरित्या सगळी माहिती दिलेली आहे तिथे। रविवारी 9:30 वाजता बालसंस्कार केंद्र असतो। पंचमहायज्ञ कोणते आहेत, पंचगाव्यामध्ये काय काय येतं, कुलस्वामिनीची कुलदेवतेची सेवा कशी करायची, कुलदैवताची सेवा कशी करायची, देवघरात काय काय असावं, देव्हारा कसा असावा, विवाह संस्कार, काही विशेष गोष्टी, अशा बऱ्याच गोष्टींची माहिती तुम्हाला इथे मिळते। तुम्ही जर निगडीच्या जवळपास असाल, आकुर्डीच्या जवळपास असाल तर तुम्ही आवर्जून इथे एकदा भेट देऊ शकताय। आकुर्डी रेल्वे स्टेशन पासून बऱ्यापैकी जवळ अंतरावरती आहे। तर ही त्र्यंबकेश्वरची जनकल्याण योजना, कुलदेवतेची उपासना कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती, दुर्गा सप्तशतीचा पाठाची सेवा याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे। त्यानंतर आपल्या केंद्राच्या उत्पादनांचे काही प्रोडक्ट आहेत त्याबद्दलची माहिती आणि हा मठ कुठे आहे, हा मठ कुठे आहे तुम्ही बघू शकताय, आकुर्डी पुणे 44। तर बघू शकताय तुम्ही इथे मी बराच वेळ बसते, कारण मला असं वाटतं
बघू शकता सौभाग्याचे 11 अलंकार. बघू शकता हळदी कुंकू, जोडवे, अंगठी, पैंजण, कंबरपट्टा, मंगळसूत्र, नथ, बांगड्या, कानातले डूल, गजरा, वेणी, हिरवी साडी याबद्दलची सविस्तर आणि अगदी सुंदर अशी माहिती इथे दिलेली आहे, जी आपल्याला बऱ्याचदा बाहेर बघायला नाही मिळत. म्हणजे हे सगळे विवाह संस्कारामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. बऱ्याचदा काही जणी जोडवी नाही घालत, गळ्यात मंगळसूत्र नसतं किंवा कपाळाला टिकली नसते, हळदी कुंकू नसतो, तर त्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व इथे सांगितलेलं आहे. स्वामी बघू शकताय. स्वामी केंद्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन मिळू शकतं याबद्दल सविस्तर माहिती इथे दिलेली होती. आणि जसं की मी म्हटले की आम्ही इथं आल्यानंतर बराच वेळ आम्ही इथे बसतो, तर शिवमचे बाबा सुद्धा माझ्यासोबत असतात. बघू शकता अयोग्य वास्तूचे दुष्परिणाम वगैरे सगळ्या गोष्टी अगदी सविस्तर अशा सांगितलेल्या आहेत. त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छिते की दिंडोरी प्रणीत केंद्रातच का जावं, कारण त्या केंद्रात बऱ्याच गोष्टी ह्या अगदी सविस्तरपणे सांगितलेल्या असतात, बोलल्या जातात. त्यामुळे बघू शकताय. तर अगदी छोटासा व्हिडिओ आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. जवळपास राहत असाल तर ते सुद्धा आवर्जून सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. म्हटलं जाते तर तुमच्यासोबत थोडीफार माहिती शेअर करावी यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आवडला असेल तर आवर्जून लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.